नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 400 केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी वापरल्या जाणाऱ्या एक अत्यंत महत्त्वाच्या फायर सेफ्टी डिव्हाइस बद्दल माहिती घेणार आहोत। या सिस्टीम मध्ये नायट्रोजन गॅस रिलीज केली जाते आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरला आग व स्फोटापासून सुरक्षित ठेवले जाते। या सिस्टीमला म्हणतात नायट्रोजन इंजेक्शन फायर प्रिव्हेन्शन सिस्टीम। मित्रांनो, 400 केव्ही ट्रान्सफॉर्मर मध्ये मोठ्या प्रमाणात इन्सुलेटिंग ऑइल असते। जर कोणत्याही कारणामुळे इंटरनल फॉल्ट, शॉर्ट सर्किट, ओव्हरहीटिंग, ऑइल लिकेज झाले तर ऑइलचे टेम्परेचर आणि प्रेशर अचानक वाढते आणि त्यामुळे आग किंवा स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो। मुकाज रिले, PRV आणि WTI अलार्म असून सुद्धा काही वेळा आग खूप वेगाने वाढते, जी मॅन्युअल कंट्रोल करणे कठीण जाते। म्हणून यासाठी खास सिस्टीम वापरली जाते, नायट्रोजन इंजेक्शन सिस्टीम। ही एक ऑटोमॅटिक फायर प्रिव्हेन्शन सिस्टीम आहे, जी ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल टँकमध्ये नायट्रोजन गॅस इंजेक्ट करते। नायट्रोजन ही एक इनर्ट गॅस आहे, जी ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून आग पसरू न देता थांबवते। आता ही सिस्टीम कशी काम करते ते पाहूया। ट्रान्सफॉर्मरचे ऑइल टेम्परेचर व प्रेशर अचानक वाढते। सेन्सर ॲबनॉर्मल कंडिशन डिटेक्ट करतात। कंट्रोल पॅनल कडून सिग्नल दिला जातो। सर्वप्रथम ऑइल ड्रेन वॉल्व ओपन होते। त्यानंतर नायट्रोजन गॅस टँक मध्ये इंजेक्ट केली जाते। नायट्रोजन गॅस ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते, ऑइलच्या पृष्ठभागावर प्रोटेक्टिव्ह लेयर तयार करते, आग पसरू देत नाही। यामुळे ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होण्याचा धोका जवळजवळ शून्यावर येतो। आता मी तुम्हाला नायट्रोजन इंजेक्शन सिस्टीमचे फायदे थोडक्यात सांगतो। ट्रान्सफॉर्मर स्फोटापासून संरक्षण, आग पसरण्यापूर्वी नियंत्रण, मनुष्य सुरक्षित वाढ, महागड्या ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण, सॉफ्टवेअरची विश्वसनीयता वाढते। ही सिस्टीम प्रामुख्याने 400 केव्ही व 220 केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरली जाते। लक्षात ठेवा मित्रांनो, नायट्रोजन इंजेक्शन सिस्टीम आग विझवत नाही, तर आग होण्याआधी स्फोट टाळते। हेच या सिस्टीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।